नीट पेपरफुटीवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं. मोदी स्वतः ठेवणार 21 जूनच्या परीक्षेवर लक्ष. पुढील वर्षापासून होणार मोठे बदल. पेपरफुटीसारख्या घटना केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. अशा घटनांमुळे आपण आपल्या देशातील तरुणांना निराश करता कामा नये. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणातील त्रुटींबाबत जबाबदारी निश्चित केली जात नाही तोपर्यंत ही मूळ समस्या थांबणार नाही, अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं आहे. तसेच राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA अधिक सक्षम करण्यासाठी आणि नीट परीक्षा पूर्णपणे त्रुटीमुक्त करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार यावर पुढील 6 आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. नीट पेपरफुटीनंतर दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे आणि या याचिकांमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी या संस्थेची पुनर्रचना करून एक नवीन मजबूत आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.